आमदार उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे मराठवाड्याचे संयोजक आणि माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय नितीनजी काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित माजी शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय शैलेशजी लागोटी, इथे उपस्थित असलेले महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवीदासजी काळे, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले शहर जिल्ह्याचे महामंत्री प्रवीणजी कस्तुरे, रागिनीताई यादव, या ठिकाणी उपस्थित असलेले तुकारामजी गोरे, संजयजी गीर, प्रभूजी गुडे, उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडळाचे अध्यक्ष, मोर्चेचे अध्यक्ष, प्रकोष्ठ सेलचे संयोजक, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंनो, सर्वांनाच मनापासून नमस्कार. सर्वप्रथम खरं तर एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा आज आनंदाचा क्षण आहे की आपल्याला आदरणीय मुरुमकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार घेण्याचा त्या ठिकाणी योग जुळून आलेला आहे. आणि मला वाटते साहेब की या विजयामध्ये प्रत्येक बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांपर्यंतचा जल्लोष आम्हाला पाहायला मिळतोय. कारण जेव्हा महानगरपालिकेच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी मतदानाची संधी होती, ती संधी खऱ्या अर्थानं कोणी जर निर्माण केली असेल, कोणी त्या नगरसेवकांना उपलब्ध करून दिली असेल, तर तो भारतीय जनता पार्टीचा तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो आपल्या समोर या ठिकाणी बसलेला आहे. आणि म्हणून त्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान वाटला की आपण ज्या नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून दिलं, त्या सर्वांच्या मताने आज आदरणीय मुरुमकर साहेबांना ऐतिहासिक विजय या मतदारसंघामध्ये मिळवता आला. आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एक वेगळा आनंद आपल्या या विजयाचा त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं आपल्या मनपूर्वक अभिनंदन करतो. मी एक राजकारणात काम करत असताना मला एक प्रकर्षाने जाणवतं की आपले एक संघातले थोर विचारक होते दत्तोपंत ठेंगडी. ते म्हणायचे की एखादं पद आपण समाजसेवेसाठी वापरलं पाहिजे, ते काही सन्मानाचं सिंहासन नाहीये असं ते म्हणायचे. आणि त्याचं खऱ्या अर्थानं ज्वलंत उदाहरण जर कोण असेल तर आदरणीय मुरुमकर साहेबांना पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये दिसतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण मला आठवतंय की ते काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष होते, त्यांच्या चिरंजीवाचा लग्नाचा कार्यक्रम होता आणि वडील नव्हते म्हणून मी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या लग्नामध्ये गेलो. आणि त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब होते, तेव्हा नाना पटोलेजी होते आणि ते मुरुमकर साहेबांसोबत त्या लग्न समारंभामध्ये एंट्री घेत होते. आणि मुरुमकर साहेबांनी मला दुरून पाहिलं की मी तिथं लग्नासाठी उपस्थित होतो म्हणून. भैया तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरगे साहेबांना पटोले साहेबांना पुढे जाऊ देऊन ते माझ्यापर्यंत आले आणि मला म्हणाले की पाटील साहेब तुम्ही बरं झाला आलात, तुम्ही कवेकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित, मला मनापासून आनंद आहे. आणि म्हणून मी जे म्हणालो की दत्तोपंत ठेंगडी साहेब जे म्हणाले की एखाद्या संघटनेची त्या ठिकाणी जर आघात कशा माध्यमातून होत असेल तर तो आराम परस कार्यकर्ते आणि स्टेटस कॉन्शियस लीडर. आणि म्हणून ते सगळे वक्तव्य आदरणीय पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सूट होतात. कारण एक सर्वसामान्यातला कार्यकर्ता कसा असतो, आपलं स्टेटस कॉन्शियस लीडर कसे नसतात, याचं ज्वलंत उदाहरण त्या ठिकाणी मला पाटील साहेबांमध्ये पाहायला मिळालं. आणि म्हणून आज आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होतोय साहेब. आज खरं तर आपण ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 जे स्वप्न दाखवले त्याच्यामध्ये भार टाकण्यासाठी त्या ठिकाणी आपण नेतृत्व करताय. आज आपण बघितलं देवेंद्रजींच्या माध्यमातून एक सरसकट कर्जमाफी मागच्या 5 दिवसामध्ये आपल्याला जो ऐतिहासिक निर्णय पाहायला मिळाला, अशा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागं भर टाकणारं एक प्रतिनिधी म्हणून आपल्या लातूर जिल्ह्यामधून आपण मुरुमकर साहेबांना पाहतोय. आणि म्हणून आम्हाला विश्वास वाटतो साहेब की हा विकसित महाराष्ट्र 2047च्या स्वप्नामध्ये आपला हातभार लागणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून लातूर शहर जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत, कचऱ्याचा प्रश्न असो, गटारीचा प्रश्न असो, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांना सुद्धा कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आपल्या ह्या निवडीच्या माध्यमातून होणार आहे असा विश्वास वाटतो.
इथले सर्वसामान्य कार्यकर्ते प्रचंड कष्टानं प्रचंड संघर्षानं काम करतात.